संपूर्ण सप्ताहाच्या म्हणजेच 8 दिवसाच्या पारायणाचा माझा निश्चय या खेपेला पूर्ण झाला. अनेक अनभिप्रेत अडचणी मध्ये उद्भवल्याने परिस्थिती अशा निर्माण होत गेल्या, की दत्त जयंतीच्या दिवशीच सांगता सुद्धा आली. शुक्रवारी श्री गुरूंचा निजानंदाचा दिवस, तेव्हा व्रताचे उद्यापन शुक्रवारी झालेले उत्तम असे श्री गुरु चरित्रातच सांगितलेले आहे आणि तसा आपोआपच योग जुळून आला. तेव्हा गुरुवारी उर्वरित सर्व अध्याय मला पूर्ण करणं गरजेचं होतं. म्हणून अगदी ब्रह्ममुहूर्तावर सुरुवात करण्यासाठी जागा झालो. सूर्योदयापूर्वी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या चंद्रमाचं खिडकीतून दर्शन घडलं. तो हाच. काल अमेरिकेत पौर्णिमेला या वर्षातला शेवटचा सुपरमून दिसणार होता, जो संध्याकाळी मी टिपला आणि आता तो तुम्हाला दिसतोय. चंद्रमा म्हणजेच दत्तात्रय स्वरूपातील विरिंची ब्रह्मदेव. सूर्याचे दुर्लभ दर्शन, पाऊस आणि बे एरियात थंडी सुद्धा वाढल्याने फुलं सुद्धा कमी झालेली आहेत. अशातही शेवंतीची काही फुलं आज माझ्या बागेत फुलल्याने वेगळेच समाधान मिळाले. 51व्या अध्यायात श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी त्यांच्या शिष्यांकडून शेवंतीच्या फुलांचे आसन तयार करून घेतले आणि त्यावर बसून ते पाताळगंगेतून श्रीशैल्य पर्वताकडे गेले, जिथे ते मल्लिकार्जुनाशी ऐक्य पावले. आशीर्वाद रूपी, प्रसाद रूपी म्हणून गुरूंनी शेवंतीचीच फुलं उलट प्रवाहात शिष्यभक्तांसाठी मग पाठवली. माझे 41 अध्याय झालेले आणि गुरुवार दुपार 12 पर्यंत 52 अध्याय पूर्ण वाचून शेवटाचा 53वा मला यावर्षी हवनयुक्त करण्याची इच्छा होती. दत्त कृपेने ती सुद्धा इच्छा पूर्ण झाली. आजच्या शुक्रवारी उद्यापन करायचे म्हणून बरेच काही ठरलेले, पण बायकोच्या ऑफिसची अचानक इमर्जन्सी आल्यामुळे स्वयंपाक करण्याची सुद्धा पूर्ण जबाबदारी या बापड्यावरच आली. गुरुचरित्र पारायण काळात अनेक चढ उतार विघ्ने येत राहतात, पण त्यावर मात करून पुढे जाण्याची प्रेरणाही जगन्नाथ आपल्याला देत असतात, ज्यामुळे आपल्या संयमालाही बळ मिळते. त्यामुळे आपणा हात जगन्नाथ म्हणत सात्विक स्वयंपाक आज मी एकट्याने केला. भाज्या निवडायला चिरायला मला अजिबात आवडत नाही, तरी नशीब आजच्या स्वयंपाकाला कांदा लसूण वर्ज्य आहे. असो, आवर्जून उडीदाचे वडे, आपल्याच बागेतल्या वाल घेवड्याची भाजी, बटाटा भाजी, शिरापुरी, वरण भात करून दत्तगुरूंच्या सोबत पोथीत सांगितल्याप्रमाणे कुलदेवता, श्वान, गोमाता आणि नदीच्या नावचा सुद्धा नैवेद्य केला. आरती घेतली. मग जोडीने बसून व्रताचे पारणे केले. बऱ्याच महिन्यांनी आज अर्धांगिनीला सुद्धा आयते घरचे ताट वाढून दिले. घरचे आयते ताट म्हणजे कुठल्याही गृहलक्ष्मीसाठी बेस्ट गिफ्ट आहे. दत्तगुरूंसोबत घरच्या अन्नपूर्णा लक्ष्मीच्या सेवेचे सुद्धा पुण्य मिळवले. देवीजी तर प्रसन्न झालेली दिसते. अशा प्रकारे निर्धारुनी श्री गुरुसी स्मरुनी सेवा केली तात्काळी, जसे श्री गुरु शब्द कामधेनू, श्री गुरुचरित्र ग्रंथ परिसजनू, गोड धोड नैवेद्य अर्पण करून सांगता केली परियेसा. आता या गुरुचरित्राचा आणि त्यातल्या भाषेचा हँगओव्हर मला 8-10 दिवस तरी अजून चालेल. मजेशीर वाटतं फार अगदी त्या शैलीत बोलताना. मागल्या वर्षीच्या उद्यापनाचा वृत्तांत तुम्हा सर्वांना फार आवडला, व्हायरल झाला. म्हणून यावर्षी अगदी वेळात वेळ काढून उशिरात होईना ही खास भेट तुमच्यासाठी आणली आहे. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त.